कल्पना करा की रात्रीचे 2 वाजलेलेत. सगळे झोपलेलेत, पण तुमचं मन अजूनही जागं आहे. एक विचार पुन्हा 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 की मी असं का बोलले, लोक काय विचार करत असतील, किंवा मग उद्या काही चुकलं तर. हे असंख्य विचार रात्री झोपताना तुमच्या डोक्यात घोळत असतील किंवा सतत येत असतील. तुमच्या घरातही अशी एखादी स्त्री आहे का, जी दिवसभर हसत असते पण रात्री झोपताना मनात खूप काही चालू असतं. हा फक्त विचार नाही, तर हा आहे अतिविचार, जो हळूहळू मनावर परिणाम करत असतो. जर असंच काहीसं तुमच्यासोबतही होत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात, कारण आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. अतिविचार आणि त्यातून मुक्त होण्यासाठी काय करायचं, अशी कुठली कला आहे ते समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की अतिविचार म्हणजे काय. तर अतिविचार म्हणजे समस्या सोडवणे नाही. याविरुद्ध जर का आपण विचार करायला गेलो तर ही माणसं ही विचार करणारे असतात, म्हणून ही हुशारही असतात. पण या विचारांची साखळी कुठे थांबवावी हे मात्र त्यांना कळत नाही. म्हणजेच ज्या काही समस्या असतात त्यांचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये पुन्हा पुन्हा चालूच ठेवतात. त्यांची शृंखला काही संपत नाही. म्हणजे जवळपास एखादा चित्रपट बघितल्यासारखं, किंवा एखाद्या सिरियलमध्ये असं घडलं तसं घडलं, त्याचं काय होईल, अशा असंख्य शक्यता असणं आणि तेच आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पडताळून पाहणे. म्हणून आपण आपल्या मनाला हव्या तशा वेगवेगळ्या कथा बनवत असतो आणि याचा त्रास आपल्या मनाला आणि शरीराला करून घेत असतो. त्यामुळे अतिविचार करणं हे अजिबातच थांबत नाही. आता महिलांमध्ये अतिविचार जास्त का होतो? खरं सांगायला गेलं तर याचं पहिलं सत्य आहे ते म्हणजे महिला भावनिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असतात. त्यांना नातेसंबंध महत्त्वाचे वाटतात. म्हणून एखाद्या व्यक्तीचा छोटासा शब्द किंवा त्याच्या चेहऱ्यावरचा छोटासा असा बदल जरी झाला ना, तरी त्यांना खूप मोठा प्रश्न वाटतो. म्हणजे दुसऱ्याला काय वाटेल, तो काय म्हणेल. आणि दुसरं कारण असं असतं की परिपूर्णतेचा दबाव. ते म्हणजे आपला समाज महिलांकडून खूप अपेक्षा ठेवतो. चांगली आई असण्याची अपेक्षा असते, चांगली पत्नी असण्याची अपेक्षा असते, तर चांगली मुलगी, चांगली कर्मचारिणी, म्हणजे हे जे सगळे विचार चालू असतात ना डोक्यामध्ये, आणि या सगळ्या गोष्टींचा जो दबाव असतो, त्यामुळे मला असं वाटतं की अतिविचार करणं खूपच साहजिक असतं. ती सगळ्यांसाठी जगते, आई म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून. पण या सगळ्यात ती स्वतःसाठी कधी जगते का? मनात हजारो विचार, काळजी, जबाबदाऱ्या आणि अपेक्षा. आपल्या जीवनात अनेक भूमिका निभावताना स्त्री मनाने खूप मजबूत असते, पण कधीकधी त्याच मनात विचारांचा इतका भार साचतो की शांतता हरवून जाते. हे सगळं नीट होईल की नाही हाही विचार त्यांच्या मनात असतो. म्हणजे काय, तुम्हाला परफेक्शनिस्ट व्हायचं असतं, असा विचार तुमच्या डोक्यात जो सतत येत असतो. म्हणून स्त्रिया अतिविचार करत असतात. आता अतिविचार केल्याने काय काय धोके होऊ शकतात, तर एक कॉमन फॅक्ट सांगते. आपण ज्या गोष्टींची चिंता करतो ना, त्यातल्या 90% गोष्टी ह्या घडतच नाहीत. आपण आपली ऊर्जा उगाचच काल्पनिक गोष्टींवर खर्च करत असतो, आणि ही फॅक्ट असते. आणि अतिविचार केला की आपला आत्मविश्वासही कमी होतो, आणि अर्थातच निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, झोप खराब होते, मन थकून जातं. आणि सोप्या भाषेत सांगायला गेलं ना, तर अतिविचार हे तुमचं मन थकवत असतं. म्हणून अतिविचार करणं टाळा. आता एक छोटासा प्रसंग सांगते. जर तुम्ही एखाद्याला मेसेज पाठवला आहे आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला उत्तरच दिलं नाही, किंवा तुमच्या मेसेजला बघून रिप्लायच केला नाही, मग आपलं मन लगेचच वेगवेगळ्या कथा तयार करायला लागतं. की मी काही चुकीचं बोलले का? ती व्यक्ती रागावली असेल का? ती मला इग्नोर करते का? सत्य काय असेल? आपल्याला आत्ताच्या आत्ता हे सत्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. असं का? कदाचित ती व्यक्ती कामामध्ये बिझी असेल, फोन सायलेंटवर असेल, किंवा गाडी चालवत असेल, किंवा खरोखर त्या व्यक्तीला आपल्याला आता एंटरटेन करण्याची इच्छा नसेल. अशा कुठल्याही गोष्टी असतील तर मला असं वाटतं या विचारांना आपण कथारूप देण्यापेक्षा आपण थोडं शांत होऊन इट्स ओके म्हणणं आणि थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. त्यासाठी अतिविचार करण्याची गरज नाही. आता अतिविचार थांबवण्यासाठी अशा कुठले 5 तंत्र आहेत? कारण विचार तर होतोच, प्रत्येकाचा होतो, काही जणांचा जास्त होतो. त्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार असं म्हणतो. हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यासाठी नंबर 1 मुद्दा आहे स्टॉप टेक्निक. मनात विचारांची गर्दी झाली तरीही आपण स्वतःला सांगायचं की स्टॉप. हा शब्द तुमच्या मनाला ब्रेक लावतो. ज्या क्षणाला आपण खूप विचार करतोय असं आपल्या लक्षात आल्या आल्या आपण स्वतःला सांगायचं स्टॉप किंवा मग पॉज. नंबर 2 टेक्निक म्हणजे स्वतःला सांगा की मी आता यावर 5 मिनटं विचार करेल, आणि 5 मिनटं विचार केल्यावर थोडंसं थांबायचं आहे.
आणि थांबल्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की तो म्हणजे मी जे काही आत्ता विचार करते आहे तो मला मदत करतो आहे का? त्याने मला सोल्युशन मिळणार आहे का? की मी उगाचच कुठल्या गोष्टीच्या कथेमध्ये अडकते किंवा उगाचच कुठल्या तरी शृंखलेमध्ये अडकते? तर त्यासाठी आपल्याला काही वेळानंतर हे विचारायचं आहे की हा विचार मला मदत करतो आहे का? आता नंबर 3 टेक्निक म्हणजे राईट इट डाऊन. मनातले विचार कागदावर लिहून टाका. लिहिल्यावर आपल्याला अगदी लक्षात येते की मी करत असलेला विचार हा निरर्थक आहे की खरोखर हा विचार करणं योग्य आहे. आणि जर का डिसिजन घ्यायचे असतील तर लिखाणाचा खूप उपयोग होतो. आपण आपले योग्य अयोग्य पॉईंट्स लिहू शकतो आणि त्यामुळे होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम काय असू शकतात याबद्दलही आपण लिहू शकतो. आणि लिखाणाने आपल्याला क्लॅरिटी निश्चितपणे येते. नंबर 4 टेक्निक म्हणजे माइंडफुलनेस. आता आपण विचार करून खूप थकतोय आणि सोल्युशन निघत नाही आहे आणि स्वतःला थांबवताही येत नाही. त्यावेळी आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आणि स्वतःला सांगायचं की आत्ता या क्षणी सगळं ठीक होईल आणि सगळं चांगलंच होणार आहे. मला आत्ताच्या आत्ता सगळं सॉर्ट करण्याची गरज नाही. काही वेळ गेल्यानंतर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हा जो काळ असतो यामध्ये आपण खूप कन्फ्युजनमध्ये असतो. त्यावेळेला काळ आपण थांबवू शकत नाही, पण आपण स्वतःला पॉज करू शकतो आणि म्हणून तो वेळ आपण स्वतःला दिला पाहिजे. नंबर 5 टेक्निक ती म्हणजे ॲक्शन. लगेच ॲक्शन घेऊन टाकायची. विचार कमी करायचा आणि सगळ्यात उत्तम म्हणजे कृती. ॲक्शन घेतल्यावर मन शांत होतं. आता कुठली ॲक्शन घ्यायची असं जर कन्फ्युजन होत असेल तर त्यावेळेला तुमच्यासाठी जे योग्य असेल, कदाचित तुम्हाला फिरायला जाणं योग्य असेल, कदाचित तुम्हाला अंघोळ करणं योग्य असेल किंवा तुम्हाला घरातल्या कुठल्याही गोष्टी आवरणं हे योग्य असेल. अशा कुठल्याही प्रकारची वेगळी कृती तुम्ही केली तरी चालेल किंवा त्याच विचारांना अनुसरून सुद्धा तुम्ही एखादी कृती लगेचच्या लगेच केली तरी तुमचे विचार थांबायला मदत होतात. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, खरं सांगायला गेलं तर तुम्ही स्ट्रॉंग आहात. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक गोष्टीचा भार आपल्या मनावर घेण्याची गरज नसते. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणं हे शक्यच नाही आहे, पण तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवणं हे नक्कीच शक्य आहे. म्हणूनच आजपासून एक निर्णय घ्या की अतिविचार करायचा नाही आणि जास्त जगायचं आणि जास्त हसायचं आणि जास्त शांत पीसफुल राहायचं. आय होप यातील एखादं वाक्य तरी तुम्हाला कनेक्ट झालं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.